अंजनगाव येथील पुतळा प्रकरणाचा अखेर तोडगा निघाला असून प्रशासनाच्या मध्यस्थीने आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या शिष्टाईमुळे तणावपूर्ण परिस्थिती निवळली। ही वादग्रस्त जागा मंदिराच्या 814 गट क्रमांकाजवळ येत असल्याची माहिती भूमी अभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मोजणीनंतर दिली। या पार्श्वभूमीवर रात्री उशिरापर्यंत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। बैठकीला पालकमंत्री जयकुमार गोरे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्यासह जिल्हाधिकारी, सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक, माजी आमदार राजन पाटील तसंच दोन्ही समाजांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। दीर्घ चर्चेनंतर सर्वानुमते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी योग्य आणि सर्वांना मान्य असं पर्यायी ठिकाण निश्चित करण्यात आलं। याशिवाय पुतळ्याचं सुशोभीकरण करण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी तब्बल 1 कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली। या संपूर्ण प्रकरणात माजी आमदार राजन पाटील यांनी घेतलेला पुढाकार आणि केलेली यशस्वी शिष्टाई निर्णायक ठरली। त्यांच्या मध्यस्थीमुळे दोन्ही समाजांमध्ये समन्वय साधला गेला आणि संभाव्य तणाव टळला। निर्णयानंतर दोन्ही समाज बांधवांनी समाधान व्यक्त करत सामाजिक ऐक्य अबाधित राखण्याचा निर्धार व्यक्त केला। प्रशासनाच्या तत्परतेमुळे आणि लोकप्रतिनिधींच्या सकारात्मक भूमिकेमुळे अंजनगावात शांततेचं वातावरण कायम राहिलं आहे। सकाळपासून जो वाद होता तो 814 ही जागा मोजावी आणि त्या जागेच्या ती जागा देवस्थानची आहे, ती जागा सोडून इतरत्र महाराजांचा पुतळा बसवावा आणि मराठा समाजांची मागणी होती की तुम्ही सक्षम अधिकाऱ्याकडनं ती जागा मोजा आणि ती जागा मोजल्यानंतर जर शिवाजी महाराजांचा पुतळा त्याच्यामध्ये आला तर दुसऱ्या ठिकाणी आम्ही हलवायला तयार आहोत। त्याप्रमाणे आज शासनाच्या वरिष्ठ भूमी अभिलेखांच्या अधिकाऱ्यांनी ती जागा मोजली। त्याच्यामध्ये महाराजांचा पुतळा हा 814 या गटाच्या जवळ येत असल्यामुळं मराठा समाजानं जे शब्द दिला होता त्याप्रमाणे तो पुतळा तिथून बाजूला बसवण्याची संमती बरोबर आहे ना दिलेली आहे। परंतु आता ते कुठं बसवायचा या संदर्भामध्ये शेवटी शिवाजी महाराजांचा पुतळा बसवत असताना तो देखण्या जागी सगळ्यांना दिसला पाहिजे आहे, सगळ्यांना त्यांच्यापुढे नतमस्तक झालं पाहिजे आहे, अशी जागा निवडावी अशी आमच्या ह्या सगळ्या ग्रामस्थांची मागणी होती। त्याप्रमाणे पालकमंत्र्यांनी अशा सूचना दिल्या की उद्या जिल्हाधिकारी साहेब, जिल्ह्याचे SP साहेब आणि मी स्वतः यांच्याबरोबर जाणार आम्ही तिथं आणि गावकऱ्यांच्या संमतीनं मग ती शासनाची जागा असो, वेगवेगळ्या विभागाची जागा असो, जी जागा गावकऱ्यांना आणि SPंना आणि कलेक्टर साहेबांना मान्य होईल, बरोबर ना, बरोबर, त्या ठिकाणी हा पुतळा बसवायचा आहे आणि त्या पुतळा नुसता बसवायचा नाही तर त्याला शोषित करण्यासाठी पालकमंत्र्यांनी 1 कोटी रुपये उद्याच्या उद्या मंजूर करण्याचं आश्वासन या सगळ्या मराठा समाजाच्या मंडळाला दिलं आहे। त्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो।